पांडुरंगा हे चंचल मन आहे. या मनात अनेक प्रकारचे विचारही आहेत, भावनाही आहेत, वासनाही आहेत. अनेक प्रकारची ओढ या मनाला लागलेली असते, ज्याच्या त्याच्या संस्कारानुसार, आवडीनुसार. पण प्रभू, या मनाचं बल जर टिकून ठेवायचं असेल आणि या मनातलं समाधान टिकून ठेवायचं असेल तर जगात अन्यत्र हे मन भटकून त्याला समाधान मिळणार नाही. ते तुझ्या पायाजवळच मिळेल. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मग तुकोबाराय स्वतःही साधना करत होते. अध्यात्मानं, नामस्मरणानं, सत्संगतीनं, सच्चिंतनानं त्यांनी हळूहळू आपल्या मनावरही संस्कार केले. मनावर संस्कार हा एक महत्वाचा विषय आहे. आपण नेहमी म्हणत असतो मुलांवर संस्कार, समाजावर संस्कार, हे संस्कारच आहे. पण अध्यात्मातला एक अंतरंग विषय आहे आणि तो म्हणजे मनावर संस्कार. मला वाटतं मुलांवर संस्कार सोपे आहे. एखादी गोष्ट माझ्याकडनं होत नसेल तरी मी माझ्या विद्यार्थ्यांना म्हणत असतो, हे कर. हे सोपं काम आहे, हे काही अवघड काम नाही. थोडा धाक दिला तो विद्यार्थी कदाचित करीलही आणि त्याच्यावर तो संस्कार त्या विद्यार्थ्याचं जर आवड असेल तर होईलही. पण मला वाटतं मला जर कधी वेळ अशी आली की माझ्या मनावरच मला संस्कार करायचा आहे, आता सोपं आहे का? मग दुसऱ्याला समजावून सांगणं फार सोपं आहे, दुसऱ्यावर रागावणं फार सोपं आहे. भावावर रागवला, मित्रावर रागवला, मुलांवर रागवला, विद्यार्थ्यावर रागवला, याला समजावून सांगितलं, त्याला समजावून सांगितलं. पण मनाची कसोटी लागते. एका तत्ववेत्यानं आपल्या पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. एक मानसशास्त्राचं उदाहरण आहे. एक बाई मोठ्या 10-20 लाखाच्या कार गाडीमधून बसून चाललेली. एकदम ड्रायव्हरला सांगितलं गाडी उभी कर. गाडी उभी राहिली. बाईसाहेब गाडीतून उतरल्या आणि रस्त्याच्या कडेला मासळीचं दुकान होतं, मासे विकणारा. बाई गेल्या. आता स्वाभाविकपणे मासे विक्रेते म्हटल्यावर तिथलं ते वातावरण, तिथली घाण, दुर्गंध हे सगळं होतच. आणि एवढ्या हायफाय परिस्थितीत राहणाऱ्या बाईसाहेब, त्याच्यामुळे त्यांनी रुमाल तोंडावर धरला. रुमाल तोंडावर धरला, मासे मागितले, त्यानं जे काय पाहिजे ते मोजून दिले. गंमत अशी आहे, वास सहन होत नाही म्हणून तोंडावर रुमाल आहे आणि मासे घेण्यासाठी एक हात त्याच्याकडे आहे. सायकोलॉजी ध्यानात घ्या, मानसशास्त्र ध्यानात घ्या. म्हणजे एकाच वेळी नकोही वाटतं आणि एकाच वेळी हवंही वाटतं. याला म्हणतात मानवी जीवन. मानवाच्या जीवनामध्ये हा संघर्ष अंतर्मनात सारखा सुरू असतो. एखादी गोष्ट वाईट आहे दुसऱ्यानंच सांगण्याची गरज नाही, त्याचं मन सुद्धा त्याला हुंकार देऊन सांगत असतं की हे चुकीचं आहे. पण ते नाही ऐकल्यामुळे किंवा मनाला आवर घालण्या इतपत ताकद त्याच्यामध्ये नसल्यामुळे, आणि ही ताकद अध्यात्मातून येते, ही ताकद आपल्याला आपली स्वतः विकसित करावी लागते. बाहेरून कुठून हाच विषय चाललाय. जीवनाला संस्कार देण्याची ही जी ताकद आहे ती बाहेरून विकसित होत नाही, ती पैशानं मिळत नाही, ती उसनी मागून मिळत नाही. गुरु सुद्धा ती ताकद देऊ शकत नाही, ते फक्त साधना सांगतात आणि ती साधना केली तर ती ताकद तुमच्यात निर्माण होईल. वाईटाला नको म्हणण्याची क्षमता आणि चांगल्याला स्वीकारण्याची ओढ ही जर तुमच्या अंतःकरणात असेल तर तुम्ही तुम्हाला आध्यात्मिक समजू शकता. नव्या पिढीतली मंडळी जिज्ञासू आहे, काही अभ्यासू आहे, ते विचार ना असं अध्यात्माची व्याख्या काय? वेश म्हणजे अध्यात्म की भाषा म्हणजे अध्यात्म? एखादी परिस्थिती म्हणजे अध्यात्म? मला असं वाटतं तुम्ही वेगळे वस्त्र घालता आणि आम्ही वेगळी वस्त्र घालतो म्हणजे आम्ही आध्यात्मिक झालो, इतकी सोपी व्याख्या नाहीये.
कुणी जर वेगळे कपडे घालायला लागला रातीतून तर तो रातीतून काही आध्यात्मिक होत नाही. मुळात त्याच्यामध्ये ही ताकद निर्माण झालेली आहे का, किंवा तो ती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील झालेला आहे का, त्या मार्गाला प्रामाणिकपणे लागलेला आहे का, की जे जे काही चुकीचं आहे त्याला नको म्हणण्याची क्षमता, आणि जे जे चांगलं आहे मग ते चांगलं करण्यासाठी कितीही अट्टहास झाला तरी, आमचे नामदेवराय म्हणतात ना, देह जावो अथवा राहो, देह जावो पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह अध्यात्मामध्ये सुशिक्षित अशिक्षित असाही काही भेद नसतो. बरं का, ही क्षमता ज्याची चांगली आहे तो आध्यात्मिक आहे, ही क्षमता नाही तो त्याला आध्यात्मिक म्हणण्यात आले. एखादा शिकलेला माणूस आहे पण जर वाईटामाग आयुष्य त्याचं वाईट गोष्टीत गुंतलेलं असेल आणि स्वतःला आवर घालण्याची क्षमता नसेल तर सुशिक्षित असून सुद्धा त्याला सुसंस्कृत म्हणता येणार नाही, तर त्याला एक योग्य व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही. म्हणून समाजामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो आपल्यासारखी अनेक सज्जन माणसं आम्हाला दिसतात, जुन्या पिढीत नव्या पिढीत स्त्री पुरुष सर्वांमध्ये दिसतात, की होय ज्यांना आपल्या मनाला समजावून सांगण्याची क्षमता. म्हणून तुकाराम महाराजांनी साधना केली म्हणजे काय केलं, का ते श्रेष्ठ आहेत, हे हाडामासाचं शरीर आपल्यात राहत होते. पुन्हा तरी अशा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात मोरे घराण्यात जन्माला आलेले होते, पण घरामध्ये वारी होती, भजन होतं, पांडुरंगाची भक्ती होती, एकादशीचा उपवास होता, आणि ही सगळी परंपरा तेही जतन करत होते. पण हे करता करता त्यांचं अध्यात्म बहिरंगात न राहता हळूहळू अंतरंगाशी एकरूप झालं. ती साधना, ते चिंतन अंतरंगातून सुरू झालं. महाराज म्हणतात ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सुरुवातीला आपलं भजन जरी लोकांना आवडावं म्हणून आपण केलं तरी हळूहळू ते देवाला आवडावं म्हणून त्या अवस्थेपर्यंत गेलं पाहिजे. भजनाचा शेवट तिथं झाला. सुरुवात आपण समजू शकतो, आपण सगळी माणसं आहोत. सुरुवातीला माझं भजन, माझं कीर्तन, माझी सेवा कुणीतरी पाहावं, ते कौतुक करावं, ही माझी तुमची सगळ्यांचीच भावना असते. आपण काही संत आहोत का देव आहोत, माणसंच आहोत. पण हळूहळू आपली ती सेवा इथपर्यंत गेली पाहिजे की आता माणसं पाहोत न पाहोत, त्या कामाचं कोणी कौतुक करो ना करो, ती सेवा परमेश्वराला यत करोशी यदस्नाशी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्वमदर्पणम. भक्तियोग सांगितला गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये, आणि सांगितलं अर्जुना तू जे काही करतोय ते मला अर्पण कर. तर भगवत अर्पण करण्याची सेवा, या बुद्धीनं ती सेवा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला खरोखरच मग सुख घडोघडी वाढू लागे. मग तिथे समाधानाचा आपल्याला हळूहळू आविष्कार होईल, तिथे सुख जाणू लागेल. तोपर्यंत सुख नाही, या बाहेर बहिरंगात आहोत तोपर्यंत संस्कार झालाय, पण समाधानापर्यंत आपण पोहोचलो नाही. हळूहळू त्या वाटेला लागलोय. तुकाराम महाराज बहिरंगातून अंतरंग भक्तीमध्ये पोहोचलेले आणि समाधान स्थितीमध्ये सदैव रममान झालेले हे संत होते. आम्हाला सुखाची स्वप्न पडत नाही, आणि तुकाराम महाराजांना दुःख सुद्धा स्वप्नात येत नव्हतं. परिस्थिती सामान्यच होती. कधी दुष्काळ होता, कधी अडीअडचणी होत्या, कधी घरातल्या कुणाचं निधन झालेलं होतं, अनेक प्रकारचे. तर कधी कुणी बळच भांडण उपटून काढलं होतं आणि महाराजांशी भांडणही केलं होतं.
म्हणजे सामान्य माणसं ज्या सगळ्या संघर्षातून जातात त्याच्यातून तुकाराम महाराज चाललेले होते. बरं, हे भांडण फक्त गावकीन भावकीपुरतं नव्हतं, तर अभंग का लिहिता म्हणून रामेश्वर शास्त्रींना सुद्धा झोप येत नव्हती. म्हणजे ही आणखी कटकट, हे धार्मिक लेवलचं भांडण. पुन्हा आता एखाद्यानं चांगलं काम केलं म्हणून दुसऱ्याची झोप उडण्याचं काय कारण नाही. तसं पाहिलं तर त्या काळात रामेश्वर शास्त्रींना मिळणारा मान हा तुकाराम महाराजांपेक्षा जास्त होता त्या काळात. कारण लोकांवरती रामेश्वर शास्त्रीचा पगडा होता. तुकाराम महाराज अजून कळालेलेही नव्हते लोकांना. वेडा तुका विचार करी बडबड फार, पण तरी रामेश्वर शास्त्री भांडण करत होते. अनेक लोक. मी एकदा मावळामध्ये कीर्तनाला गेलो. ज्या ठिकाणी कीर्तन होतं तिथे तुकाराम महाराजांच्या पादुका आणि जुनी शिळा होती, त्याच्यावरती 16व्या शतकातलं काही लिखाण होतं. आणि मग तिथल्या बुजुर्ग माणसांनी, वारकऱ्यांनी सांगितलं की महाराज हे ठिकाण असं आहे ज्या वेळेला देहूच्या गावकऱ्यांनी तुकाराम महाराजांना गावाबाहेर काढलं होतं. का गावाबाहेर काढलं? भजन करतात म्हणून, एकादशीला कीर्तन ठेवतात म्हणून, गावातून दिंडी पंढरपूरला घेऊन जातात म्हणून. बघा हे गावाबाहेर काढण्याचं, गावाबाहेर काढण्याची कारण तरी बघा. आणि मग महाराजांनी अभंगात लिहिलं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. म्हणाले माझ्यावर जरा वाईट प्रसंग आला, गावही कोपलं, पाटलांनी तसा निर्णय दिला. बरं, आता तुकाराम महाराज तरी कोण होते? त्यांच्याच भावकीतले होते ना, पाटीलच होते ना. मग पाटील पाटलावर कोपतो हे काय आजचं नाहीये, जुनच आहे. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं, इतिहास मी काही फार वाचलेला नाही, थोडाफार कधी कानावर पडला, थोडा वाचला, थोडासा. पण अंतरंग लढाया जेवढ्या या मराठा समाजात झाल्या असतील तेवढ्या अन्य कोणत्याच समाजात झाल्या नाही. गुजरात्यामध्ये नाही, मारवाड्यामध्ये नाही. अंतर्गत धुसफुसानी लढाया जेवढ्या मराठ्यात झाल्या माझ्या माहितीप्रमाणे इतिहासात कुठे नाही. विठाला बरं, ती धुसफूस समजा एखादा प्रतिस्पर्धी असेल तर त्याला करी नका बाबा. पण तुकाराम महाराजांनी काय घोडं मारलं होतं. महाराजांनी एकादशीला कीर्तन करावं, लोकांना समजावून सांगावं. 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसा एक एकादशी. करीसी व्रत सार, सारे न करीसी व्रत सार, पाय तुझा शिव जातो एकादिशे, पाय तुझा शिव जातो एकादिशे. सारे न करीसी व्रत सार, सारे न करीसी व्रत सार, पाय तुझा शिव जातो एकादिशे, पाय तुझा शिव जातो एकादिशे. 15 दिवसा एक एकादशी, सारे न करीसी व्रत सार, सारे न करीसी व्रत सार. 15 दिवसा एक एकादशी, सारे न करीसी व्रत सार, सारे न करीसी व्रत सार. सामान्य माणसापेक्षाही अधिक मोठा संघर्ष तुकाराम महाराजांच्या वाट्याला आला होता. प्रपंचातला संघर्ष तर होताच, अडीअडचणीनं त्या काळात आपण पाहतो. मागे वळून जर पाहिलं तर 2-3 पिढ्या मागे गेलो तर आपल्या पूर्वजांचे सुद्धा हाल आपल्याला माहिती आहे. त्या काळात पैसा पाहायला मिळत नसायचा, आरोग्याची साधनं उपलब्ध नव्हती, शिक्षण नव्हतं, अडचणी होत्या.
मग जर 2-4 पिढ्यापूर्वी एवढ्या अडचणी होत्या तर 3 शतकापूर्वी 3.5 शतकापूर्वी किती अडचणी असतील. 350 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुकोबारायांची. तर या सगळ्या अडचणीतून महाराज जात होते. पण काय झालं की या नामस्मरणाचं आणि सेवेचं समाधान अंतकरणात एवढं वाढू लागलं की त्याच्यामुळे भौतिक जी दुःख होती त्याची जाणीव कमी झाली. दुःख नव्हतं असं मी म्हणत नाही, पण त्याची जाणीवच संपली. जसं भूल दिल्यानंतर शरीराच्या संवेदना संपतात आणि मग डॉक्टर हवं त्या पद्धतीनं ते ऑपरेशन करून पुन्हा त्या पेशंटला सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. तसं या आध्यात्मिक सेवेनं लगेच रात्रीतून काही चमत्कार होतो, सगळेच दुःख निवारण होतात असं जर कुणी आजही तुम्हाला सांगत असेल तर त्या भूलथापा हे ध्यानात घ्या. आणि असे भूलथापा देणारे बरेच बुवा बाबा संत आता तर टीव्हीवर सुद्धा आणि मोबाईलवर सुद्धा अशा भूलथापा सुरू. मधूनच एखादी जाहिरात येते, तो अमुक खडा घाला तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील, तमुक यंत्र घ्या, आणि टीव्हीवर विकतात ते. खरं म्हणजे गमतीचाच भाग आहे. एका बाजूला आपण म्हणतो विज्ञानाचं युग आहे ना, अंधश्रद्धा पसरवायला पुन्हा तंत्रज्ञानाचा आधार. तुकोबाराय त्यावेळेला अंधश्रद्धेच्या विरोधात लढले. वारकरी पंथ अंधश्रद्धेच्या विचारानं चालणारा नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. माणसाच्या विचारात बदल व्हावा, दुर्विचार जाऊन सद्विचार यावे. मला वाटतं ही अंधश्रद्धा नाही. माणसानं कुसंगती टाळून सत्संगतीत यावं, याच्यात कुठेही अंधश्रद्धा नाही. माणसानं कुमार्ग सोडून सन्मार्गी व्हावं, बस याच्यापेक्षा वारकरी पंथ दुसरं कोणतं यंत्र तंत्र काही सांगत नाही. या जीवन पद्धतीचा, चांगल्या जीवन पद्धतीचा आग्रह ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आमच्या सर्व संतांनी धरला. आणि तो आग्रह धरत असताना त्यांनी स्वतः जीवन तसं बनवलं होतं. तेव्हा तुकाराम महाराज एका बाजूला परिस्थिती अडचणीची, पण दुसऱ्या बाजूला भयंकर अंतकरणात समाधान, परमार्थातले साधक मंडळी हे पाहत होते, त्यांना जाणवत होतं. हे पहा, एखादा बुद्धिमान मनुष्य असेल तर त्याच्या विचारांची उंची ही विचारवंताला कळते. एखादा उत्तम गुणवान असेल गायक किंवा वादक तर त्याची कला किती श्रेष्ठ आहे हे दुसऱ्या कलावंताला कळतं. कारण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. ते त्या क्षेत्रातलं मोठेपण समजून घ्यायला एखादा पैलवान किती चांगला खेळतोय आखाड्यामध्ये, ज्यानं पूर्वी कधी कुस्त्या केल्या, 4 डाव खेळलेला आहे, त्याला कळतं की हा पैलवान याच्यात उजवा आहे, तो सांगू शकतो. किंवा हा योग्य खेळतोय तो सांगू शकतो. तसं तुकाराम महाराजांजवळ जे अलौकिक आध्यात्मिक समाधान होतं ते त्या काळच्या काही जिज्ञासू भाविकांना कळत होतं. आणि अशी मंडळी महाराजांजवळ कधीतरी येऊन तो आध्यात्मिक विषय काढत होते. महाराज एवढे समाधानी तुम्ही, घरात एवढ्या अडचणी, धर्मकार्यात एवढ्या अडचणी, अभंग लिहायचे म्हटलं तर रामेश्वर शास्त्री नको म्हणतात, तुमच्या वयास काय बुडवतात. भजन करायला जायचं तर पत्नी भांडते, जिजाबाई भांडतात, गावातले लोक भजन करतात म्हणून गावाबाहेर काढतात, पण कशाचंच दुःख तुमच्याकडे नाही, तुम्ही इतके समाधानी. महाराज म्हणले बाबांनो, अरे ते होत राहणार, मानवी जीवनाचा तो भाग आहे. हे मान अपमान, सुख दुःख, नफा तोटा, सुकाळ दुष्काळ हे सगळं येत राहणार म्हणाले. परंतु मी ज्या साधनानं समाधानी आहे ना, ते साधन माझ्यापासून कधीच कुणी हिरावून घेऊ शकत नाही. माझा पैसा माझ्यापासून दूर जाऊ शकतो, माझं शरीर हळूहळू क्षीण होऊ शकतं, माझा असलेला मान सुद्धा हळूहळू कमी होऊ शकतो, पण माझं नामस्मरण कुणी चोरून नेऊ शकत नाही, माझी श्रद्धा कुणी चोरून नेऊ शकत नाही, माझा परमेश्वरावरचा विश्वास कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्या कारणानं मी समाधानी आहे. अभंगाचं पहिलं चरण. समाधान तेने सदा चेता समाधान सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार तेने सदा चेता समाधान तेने सदा चेता समाधान
सदा चित्ता समाधान. आम्ही हरिकथा, नामस्मरण, भजन भक्ती, मला असं वाटतं याच्यासाठी जीवनात काही वेगळं करावं लागत नाही. बऱ्याच वेळेला काहींच्या समस्या ते सांगत असतात, महाराज व्यापारात खूप आम्ही गुंतलेलो आहोत म्हणून आम्हाला परमार्थ जमत नाही. काही म्हणतात शेतीचा खूप व्याप आहे म्हणून जमत नाही. काही जण म्हणतात नोकरीतून वेळच मिळत नाही. मला असं वाटतं अध्यात्मात ही सबब सांगणं फार चुकीचं आहे, कारण त्याच्यासाठी हे काम सोडावंच लागत नाही. तुम्ही उत्तम व्यापार करा, चांगली नोकरी करा, चांगली शेती करा, जे काही तुमची जबाबदारी आहे, मुलगा म्हणून, सून म्हणून, सासू म्हणून, बहीण म्हणून, भाऊ म्हणून, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहे प्रत्येकाच्या. ती जबाबदारी यथा व्यवस्थित पार पाडा. आणि अध्यात्म करायचं म्हणजे काय? मन हे गोविंदी देह काम करीव. मनामध्ये भगवंताचं चिंतन आणि शरीरानं संसाराचं काम. आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणींचं उदाहरण दिलं जातं, गोपाळांचं उदाहरण दिलं जातं. गोपाळ गायी राखायचे, गवळणी घरकामं करायच्या. पण जगातल्या श्रेष्ठ भक्तांच्या यादीमध्ये सर्वात अग्रभागी त्यांचं नाव आहे. नारदांना कुणीतरी विचारलं की महाराज भक्ती कुणाप्रमाणे करावी, या जगातल्या श्रेष्ठ भक्ताचं नाव सांगा, सर्वात श्रेष्ठ भक्ताचं नाव सांगा. त्यावेळेला नारद म्हणाले यथा व्रज गोपिका नाम. नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथच आहे, त्याच्यातलं फार महत्वाचं सूत्र आहे. नारद म्हणाले तुम्हाला भक्ती करायची तर यथा व्रज गोपिका नाम, गोपिकांसारखी करा. व्रज गोपिका म्हणजे गोकुळातल्या गोपिका. कबीर महाराज म्हणाले तुम्ही आमचं कौतुक करता, पण एकदा त्या गोकुळात जा, वृंदावनात जा आणि गोपिकांची भक्ती किती श्रेष्ठ आहे ते पहा. कबीर महाराज म्हणाले मग तुम्ही आमचं कौतुक करणार नाही. कबीर कबीर क्या कहते हो, जाओ यमुना के तीर, एक एक गौलन के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे कबीराचं काय कौतुक करायला लागले म्हणले, मी आपला तोडका मोडका बघताय, माझं काय कौतुक करता. गवळणींचा अध्यात्म समजून घ्या. एका एका गवळणीच्या त्या भक्तिभावामध्ये कोटी कबीर वाहून जातील. एवढी श्रेष्ठ भक्ती. त्याचं कारण सारून घ्यायचं, झाडून घ्यायचं, मुलं सांभाळायची, धुणं धुवायचं, स्वयंपाक करायचा. प्रत्येक भगिनी आमची घरात जे काम करती गवळणी ते करत होत्या. नाही नाही त्या काळात मिक्सर नव्हतं, त्या काळात कुकर नव्हतं, त्या काळामध्ये कुठलीच आधुनिक, म्हणून त्या काळात आणखी काम ते कसं होतं, अवघड होतं. पण एवढं काम करून सुद्धा सतत भगवंताचं चिंतन, नामस्मरण त्यांचं सतत सुरू असायचं. गवळणींच्या विषयी एका ठिकाणी फार सुंदर लिहिलं की म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवापेक्षाही परमात्म्याचं चिंतन किंवा परमात्म्याची भक्ती त्या अधिक करत होत्या. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. विलास महाराज अभंग आठवत होता पण चाल आठवेना. म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम, बरेच परिणाम झाले. आपण सुद्धा सगळे सुटलो नाही त्याच्यातून. चाल आठवेना. माझ्या मोठी आवडीची चाल होती जीवीची या. आठवेना ना, काय करायचं. तुम्हाला आठवती का बाबा, तुम्ही तरी किती दिवस माझ्याबरोबर मागं म्हणलेले. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, भावाची या भावा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. उजवा
सारे दिव्यानो जीवीची आजीवा प्रेम भावाची भाव तुझ वाचोनी केशवा. म्हणून भगवंताविषयीचं प्रेम अंतकरणात टिकून राहणं, धर्माविषयीचं प्रेम, संस्कृतीविषयीचं प्रेम, जीवन मूल्याविषयीची निष्ठा, हेच अध्यात्म आहे. मग त्याला आपल्या कामाची बाधा कुठे येत नाही. शेती करत असेल त्याच्या शेतीची बाधा त्याला अध्यात्मामध्ये येत नाही. व्यापार करत असेल व्यापाराची बाधा कुठे अध्यात्मात येत नाही. तर मामनुस्मर युद्धाचं हा संदेश भगवंतानं जो गीतेत अर्जुनाला दिला तो आजही आपल्यासाठी तितकाच उपयोगाचा आहे. अर्जुनाला देव म्हणाले होते, अर्जुन म्हणाला होता देवा एकच सांग, युद्ध करू का भजन करू. देव म्हणाले युद्ध करता करता भजन कर. तो म्हणला होता असं असं गुंतागुंती सांगू नको, एकच सांग कोणतं करू. काही पोरांना पहा एखादं काम जीवावर आलं ना ते असंच करीत असतात. आई बापाला हे करू का ते करू, आईबाप म्हणतात ते करून परत हे कर. तसा अर्जुनही म्हणाला सांग देवा मी काय करू. तू हेही सांगतो तेही सांगतो, गीतेत सगळे साधनं तू सांगितले, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांग योग, हे सगळं गीतेमध्ये आलं. काय करू. त्यावेळेला मामनुस्मर युद्धाचं, माझं स्मरणही चालू ठेव आणि युद्धही कर, यातच तुझं कल्याण आहे. मला असं वाटतं तोच संदेश आजही आपण आपला जीवनक्रम चालू ठेवावा, पण भगवंताला विसरू नये. जसं आईबापाला विसरू नये कारण त्यांनी जन्म दिला, तसं या जगाचा जन्मदाता जो परमात्मा आणि तुम्ही आम्ही ज्याच्या आधारानं जिवंत आहोत तो परमात्मा, अखेर त्या परमात्म्यालाही आपण विसरू नये. तुकोबाराय म्हणतात आम्ही सतत त्याचं चिंतन केलं म्हणून तेने सदा चित्ता समाधान. बरे समाधान बाहेरून आणावं लागत नाही, हे समाधान स्वतःच्या अंतकरणात त्याला अनुभवावं लागतं. समाधान ही अनुभवण्याची गोष्ट आहे, ती बाहेरून विकत घेण्याची गोष्ट नाही. एका हरिणाच्या नाभीतून अत्यंत सुंदर सुवास येत होता, पण त्याला माहीतच नव्हता हा कुठून येतो. त्याला कस्तुरी मृग म्हणतात. त्या नाभीत कस्तुरी असते. असं एखादा हजारो हरिणात, लाखो हरिणात एखादा हरिण असतं आणि त्या हरिणाला तो सुगंध यायचा. वाऱ्या सोयीनं त्याला तो सुगंध कधी इकडून जाणवायचा, कधी इकडून, मागे पुढे, डावीकडे उजवी. आणि ते हरिण म्हणायचं की हा सुगंध आहे कुठे. एक दिवस त्या हरिणाने ठरवलं हा सुगंध आपण शोधायचाच आणि मग ते पळत सुटलं. जसा सुवास यायचा त्या दिशेनं ते पळायचं. तो आणखी वास पुढे यायचा, ते आणखी पळायचं. जंगलातले बाकीचे पशु पक्षी प्राणी म्हणाले अरे एरवी हे शांतपणे जगणारं हरिण आज असं बेभान का झालंय. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण ते थांबतही नव्हतं. शेवटी पळता पळता ते दमलं, चक्कर येऊन खाली पडलं आणि आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजू लागलं. त्यावेळेला बाकीचे सगळेच त्या जंगलातले इतर पशु पक्षी प्राणी त्याच्या भोवती जमले आणि त्याला विचारू लागले का रे बाबा कशासाठी पळत होता. त्यानं मरता मरता सांगितलं सुगंध कुठून येतो तो मिळवायचा होता म्हणून पळत होतो. बाकीचे म्हणाले अरे आम्हाला तरी विचारायचं ना. म्हणे सांगा तरी मरता मरता कुठून. बाहेरून कुठून नाही, तू स्वतःच तुझ्या नाभीत तो सुगंध दडवून ठेवलेला आहे आणि कस्तुरी नावाचा जो पदार्थ आहे तो तुझ्या बेंबीत आहे, नाभीत आहे आणि त्याच्यातून तो सुगंध येत होता. त्याला माहिती झालं पण तोपर्यंत प्राण गेला होता. मला वाटतं माणसाची अवस्था अशी होऊ नये म्हणून संत जागा करतात.